आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजलेत 8 वाजता मी उठली आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ अपलोड करत होते, त्याच्यासाठी थोडासा वेळ लागला. तर आता वाजलेत 9 आणि मला या 2 आठवड्यांमध्ये ना इतकं माझं झोपेचं शेड्यूल बदललं आहे. म्हणजे मी पहिल्यांदा 7-7:30 वाजता उठत होते, पण आता मला वेळ होतो उठायला. आणि मी जेव्हा उठली ना तेव्हा माझा जो हा गाल आहे ना हा लाल झाला होता, माहीत नाही कशामुळे. तुम्ही बघू शकता, हा जर लाल दिसत नसेल पण ना हा लाल दिसतो. कशाने काय माहिती, होत नाही काय माहीत नाही. जर अशी झोपली असेल तर कदाचित लाल झालं असेल. तर गरम पण लागतो जरा गाल. म्हणजे ना लिकडं ना, म्हणजे 3 आठवड्यामध्ये ना मला उठायला 8-8:30 वाजतात. तरी आज थोडीशी लवकर जाग आली होती. असो, तर आता भरपूर काम आहे मला. काय करायचं, बरंच काम आहे मला आज. आता रात्री दिवाळीचं आणि रात्री दिवाळीचा बाजार पण आणला आहे. तर आजपासून दिवाळी करायला चालू करणार आहे. होप्स सगळ्यांनी दिवाळी केली असेल किंवा चालू असेल. तर आम्ही आजपासून दिवाळी करणार आहे. रात्री बाजार आणला आहे. तर आता बघूयात आज आम्ही काही करतो आहे की आता उद्यापासून करतो आहे, माहीत नाही. तर सगळ्यात आधी मी गरम पाणी थोडंसं पिते. त्याच्यानंतर आवरते सगळं, घरातलं काम वगैरे, अंघोळ वगैरे सगळं आवरते आणि मग तुम्हाला भेटते. आता चहा तर मी पिते आहे, पण खूप कमी पिते आहे. म्हणजे एवढं असा पिते आहे, कमी केलं आहे. बिकॉज मला माझं वजन थोडंसं कमी करायचं. वजन म्हणण्यापेक्षा वजन नाही कमी करायचं, वजन व्यवस्थित आहे, फक्त मला फॅट आहे ना ते कमी करायचं. त्याच्यासाठीच थोडासा प्रयत्न. तर चला. मस्तपैकी आवरून झालेलं आहे. आता ना मम्मीने चहा केला आहे माझ्यासाठी म्हणजे ती करून गेली आहे आणि थोडासा माझ्यासाठी ठेवला आहे. आणि केलेला चहा म्हणून मी पिते आहे, नाहीतर आता थोडासा मी चहा कमीच केला आहे. तर आता तो चहा आहे तो पिते. तर सगळी कामं करून घेतलेली आहेत. मी धुणं भांडी करून घेतलेलं आहे आणि मी धुणं धुवायला गेली होती. तिथे माकडं आली होती आणि त्यांनी मला ना भगवून लावलं. मी तशीच आले. असो, आता मला लागली आहे भूक आणि मी आता जेवते, कारण मला जायचं आहे काकीच्या घरी करंजी करायला. त्यामुळे चला पटकन जेवते. ते काकीच्यात ती करंज्या करायच्या आहेत त्याच्यासाठी. आणि आता माझं जेवण वगैरे झालं आहे. म्हटलं आता जायचं, भांडी वगैरे पण धुतलेली आहेत. आता मी तिकडे जाते, नंतर मी तुम्हाला भेटते. तिथलं जर शूट केलं तर ठीक, नाही केलं तर मग तुम्हाला घरी येऊन भेटते. चला. मी आता काकीच्या घरी करंज्या करायला गेली होती आणि मी करंज्या करून आले. त्याच्यानंतर मम्मी मला म्हणाली की पूनम आपल्यात पण आता करंज्या वगैरे करूयात, आज चकली करूयात. मग म्हटलं की ठीक आहे, म्हणजे आज चकली पण करणार आहे आणि करंज्या पण करणार आहेत. त्याच्यासाठी मी तांदूळ पण धुवून वाळत घातलेत आणि आता मी करून घेणार आहे खोबऱ्याचा खीस. तो ह्याच्यासाठी करंज्यासाठी करून घेणार आहे. संध्याकाळी करंज्या बनवणार आहे आम्ही. त्याच्यामुळे म्हटलं की आता पटकन खीस बनवून घ्यावा, म्हणजे मग परत स्वयंपाक वगैरे करायला पण मी मोकळी. आणि आता आजपासून स्टार्ट झाले की सगळ्यांच्या घरी जायचं, करंज्या वगैरे करू लागायच्या, दिवाळी वगैरे करू लागायची. ते पण आपल्याच्यात येणार आहेत करू लागायला. संध्याकाळी ते पण येणार आहेत, काकींच्या मुली येणार आहेत आणि मग आम्ही सगळे मिळून करंज्या करू. आणि आता इथे माझं बऱ्यापैकी सारण होत आलं आहे करायचं. सारण नाही, सॉरी, खीस होत आलं आहे.
इकडे मी खोबऱ्याचा किस बनवून तयार केलेला आहे. आता मम्मी आल्यानंतर मग मी सारण करेन, म्हणजे साखर वगैरे जे काही असेल ना ते त्याच्यामध्ये घालेन. आणि आता मी आवरते आणि त्याच्यानंतर मला करायचं आहे स्वयंपाक. तर आता चलो. मम्मी आली होती त्याच्यानंतर मग आम्ही चहा वगैरे पिलो आणि मग मम्मी सारण करायला घेतलं मम्मीने, कारण आता मुली पण येतील करू लागायला, त्याच्यामुळे मम्मीने पटकन सारण करून घेतलं. आणि फायनली आमच्या करंज्या तयार आहेत. तर बघू शकता तुम्ही करंज्या रेडी आहेत. तर चला मित्रांनो, आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.